भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आज ठरणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी होणार बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला जाणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप ठरलं। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। 7 जागांवरती अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा। विधान परिषदेसाठी महायुतीचं जागावाटप ठरलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला। रायगडमधून अनिकेत तटकरे लढणार, तर पुण्यामधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरती खलबतं सुरू। कोकणातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळणार हे जवळजवळ निश्चित। मंत्री भरत गोगावले यांचं सूचक विधान। वरिष्ठांच्या निर्णयाचं पालन करणारे शिवसैनिक असल्याचं विधान। महेंद्रशेठ दळवींच्या कन्याने फॉर्म भरलेला आहे, त्यावरती आमचा विचार विनिमय होईल आणि साहेबांचा आदेश आला तर त्याच्यावरती आम्ही काय करायचं ते ठरवू। विकास गोगावले देखील इच्छुक आहेत या उमेदवारीसाठी। इच्छुक आहेत, परंतु नेते मंडळींच्या शब्दाच्या पुढं आम्ही मंडळी कोण जाऊ शकत नाही आहे। त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे। बघू आज काय मेसेज येतोय त्याच्यावरती समजून। धाराशिव, बीड, लातूरमधला महायुतीचा उमेदवार ठरला। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी। बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती। अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे उत्सुक होते। बसवराज पाटलांना भाजपकडून उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषदेची उमेदवारी। धाराशिवमधील मुरुम या त्यांच्या मूळ गावी समर्थकांकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण। उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून उमेदवारी डावलली। धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत व्यक्त केली नाराजी। भाजपकडून या जागेसाठी बसवराज पाटलांना उमेदवारी। धाराशिव, बीड, लातूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून महेश देशमुख यांना उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। धीरज देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असताना नवा चेहरा पुढे, तर महेश देशमुख यांच्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांमार्फत उमेदवारी अर्ज दाखल। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या उमेदवारांचं नाव अद्यापही गुलदस्त्यात। महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा नाही। उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 80 लाख महिला अपात्र। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार। ई-केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत होती। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी अपडेट केली नाही त्या अपात्र। पात्र लाडक्या बहिणींची संख्या आता 1,66,00,000 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये जाऊन फडणवीस यांनी होळकर वाड्याला भेट दिली। आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चौंडीतील अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला भेट। अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। सुनेत्रा पवार यांच्यासोबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचीही उपस्थिती। चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवातील खर्चावरून आमदार रोहित पवारांचा आयोजकांवरती निशाणा। सध्याचा एकूण माहोल पाहता खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र। खर्चाचं ऑडिट करण्याचीही मागणी। मानवांच्या जयंतीनिमित्त जो कुठला खर्च असेल तो चांगला आहे, पण जो खर्च होतो त्याचा ऑडिट सुद्धा झालं पाहिजे। म्हणजे जो खर्च जो होतोय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे कार्य काम, नाहीतर इथं जल्लोष हा कुठेतरी खर्च जास्त आणि जल्लोष कमी, नाहीतर कुठेतरी ज्या गोष्टी खऱ्या करायला पाहिजे त्या कमी वाटतात पण खर्च मोठ्या प्रमाणात झालंय असं कागदावर तरी तिथं दिसतंय। राजकारण कुठे करायचं याचं भान असावं। रोहित पवारांनी केलेल्या ऑडिट करण्याच्या मागणीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर रोहित पवारांनी राजकारण करू नये मुख्यमंत्र्यांची टीका। कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं खरं म्हणजे भान ठेवलं पाहिजे आणि इतक्या महत्त्वाच्या पर्वाला अशा पद्धतीनं राजकीय रूप देणं, राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचं भान असावं एवढाच माझा सल्ला आहे। मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका राहिली आहे, तर मनोज जरांगेंना दिलेली आश्वासनं तुमच्या समोर आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जी आश्वासनं दिली
ती तुमच्या समोर आहेत. कुठेही मागे आश्वासन दिलं नाही. त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत. विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर हाकेंनी स्वतःच्या जातीसाठी लढावं, जरांगेंचा सल्ला. नाशिकच्या सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार. सिन्नर कोर्टानं आरोपी नामकरण आवारीचा जामीन अर्ज फेटाळला. जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार. मान्सून 7 दिवसात केरळमध्ये दाखल होणार, तर यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. देशभर 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व कामांना वेग. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत जनजीवनासाठी विविध उपाययोजना वेगानं सुरू आहेत. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामध्ये वडद इथं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटले. पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था. गोंदियामध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचवून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय. अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील राजे छत्रपती ग्रुपचा उपक्रम. जंगलांच्या दुर्गम भागामध्ये असलेल्या आनाकी झरी नावाच्या मुख्य वन्यजीव पाणवठ्यावरती टँकरनं पाणी पुरवठा. गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या तरी त्या पुन्हा सुरू होतात, हीच वस्तुस्थिती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची रोखठोक भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची आठवलेंनी सांत्वनपर भेट घेतली. तरुण आहे त्यांना नोकरी द्यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि हे सगळे लोक जे होते ते असे कॉन्ट्रॅक्ट आपल्या मजुरी करणारे होते. त्यामुळं त्यांना नोकरी देण्या संबंधामध्ये मी आयुक्तांशी बोललेलो आहे. अशा काही मुलांची यादी करून त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीला कामाला घ्यावं. पुण्याच्या दारूगंडाच्या दुर्घटनेनंतर आता अकोला पोलीस ॲक्शन मोडमध्ये. अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवरती धडक कारवाई. दारू आणि दारू बनवण्यासाठीचं साहित्य पोलिसांनी नष्ट केलं. गावठी दारू विरोधामध्ये पोलिसांचं ऑपरेशन प्रहार. वसईतील गावठी दारूच्या हातभट्टीवरती पोलिसांची कारवाई. दारू नष्ट, दारू निर्मितीचं साहित्यही जप्त. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या विषारी दारूच्या घटनेनंतर भंडारा पोलीस ॲक्शन मोडवरती. विविध भागामध्ये मोहफुल हातभट्ट्या उद्ध्वस्त. साधारण 16 लाखांचे देशी दारू बनवण्याचे साहित्य जप्त. 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील दारू दुर्घटनेनंतर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर. सांगलीतील हातभट्टीच्या अड्ड्यांवरती छापा टाकून जेसीबीनं उद्ध्वस्त केला. 750 लिटर दारू आणि इतर साहित्य नष्ट केलं. बंधू अशोक खरात पुन्हा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवरती गुन्हा दाखल. मुंबईत मेट्रो स्टेशनवरती 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. कांदिवली पश्चिमेतील डहाणूकर वाडी मेट्रो स्थानकातली घटना. मेट्रो स्टेशनवरती सीसीटीव्ही नसल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर. लिफ्टमध्ये एकट्या विद्यार्थिनीला गाठून अज्ञाताकडून विनयभंग. वर्ध्यातील दहेगावात 2,730 लिटर डिझेल पेट्रोल जप्त. इंधनाची 2,85,000 वरती किंमत आहे. प्लास्टिक कॅनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलं होतं पेट्रोल आणि डिझेल. पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरातील मोरेवाडीत महिलेची सोनसाखळी हिसकावून आरोपी फरार. गळ्यामधील चेन जोरात ओढल्यामुळे महिला रस्त्यावरती पडली. बाईकवरून आलेला चोरटा चेन चोरून पसार झालाय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे. ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये सुयोग निवास अपार्टमेंटमधील गॅलरीचा काही भाग कोसळला. इमारतीचा इतर भागही धोकादायक स्थितीमध्ये. खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. इमारत 40 ते 50 वर्ष जुनी. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामध्ये अड्याळ बसस्थानकावरती प्रचंड उष्णतेमुळे हातातील मोबाईलचा स्फोट. विद्यार्थी थोडक्यात बचावला. मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले विद्यार्थ्याचे 2,000 रुपये जळून खाक झाले. कोल्हापूर बोईसर एसटी बसचा अपघात. 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी. ढेकाले गावाच्या हद्दीत अपघात झालाय, तर जखमी प्रवाशांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वायगडीत अनधिकृत चाळींवरती बुलडोझर 100पेक्षा जास्त घरं जमीनदोस्त. महसूल विभागाचा चाळ माफियांना दणका. इलिगल ऍक्टिव्हिटीज करणारे जे नागरिक आहेत ते या चाळींमध्ये वास्तव्यास येतात. या बाबतीमध्ये सर्वे करण्यात आला आणि आता प्राथमिक स्तरावरती 6 सर्वे नंबर्सवरती ही कार्यवाही करण्यात आलेली आहे. अंदाजे 100 ते 120 चाळींच्या खोल्यात त्यांचं अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही आज होते. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा कळप दाखल. गडचिरोलीमधून वैनगंगा नदी ओलांडून करोली आकापूर मार्गे हत्तींचा कळप चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दाखल. कळपामध्ये 4 पिल्लांसह एकूण 20 हत्ती असल्याची माहिती. वन विभाग अलर्ट मोडवर. ठाण्यातील इंदिरानगरमध्ये बिबट्याची दहशत. 5 दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा. कुत्र्याला घेऊन जातानाचा सीसीटीव्ही समोर, तर झाडावरती बसल्याचा व्हिडिओही समोर आलाय. हिंगोलीत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.